नमस्कार मित्रांनो, आज मी बनवला आहे खास महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन आळणी भात. आळणी या शब्दाचा अर्थच आहे कमी मसाल्याचा आणि पचायला हलका असा पदार्थ. पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर भागात आळणी भात हा पारंपरिक घरगुती जेवणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबांच्या स्वयंपाकात जास्त मसाल्यांपेक्षा साधेपणाला जास्त महत्त्व दिलं जायचं. घरात कोणी आजारी असेल, प्रवास करून आलेले असतील किंवा शरीराला हलकं पण ताकद देणारं काही खायचं असेल तेव्हा आळणी भात बनवला जायचा. ग्रामीण भागात तर शेतीच्या कामानंतर दमलेल्या शरीराला आराम देणारा असा हा साधा पण पौष्टिक पदार्थ मानला जातो. पारंपरिक पद्धतीत हा भात मटण किंवा चिकनच्या हलक्या रसात शिजवला जायचा, म्हणून त्याला एक वेगळीच नैसर्गिक चव येते बरं. विशेष म्हणजे या पदार्थात कमी मसाले वापरले जात असले तरी त्याची चव खूप समाधान देणारी असते. काळानुसार या आळणी भाताचे अनेक प्रकार तयार झाले आणि त्यापैकी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे आज आपण बनवतोय तो चिकन आळणी भात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा पदार्थ अजूनही रविवारच्या खास जेवणात किंवा घरगुती मेन्यूमध्ये आवर्जून बनवला जातो. अशा पारंपरिक पदार्थांमध्ये फक्त चव नसते तर आपल्या संस्कृतीत आणि घरगुती आठवणींची जोड असते. म्हणूनच आज मी बनवला आहे हा खास चिकन आळणी भात. तुमच्या घरी आळणी भात कोणत्या पद्धतीनं बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशीच अजून पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.